बच्चों ध्यान देना, शब्दकोश इस लेसन में क्या बताने की कोशिश की है। परीक्षा के दृष्टिकोण से तो ये उपयोगी है ही, आपको इसके प्रश्न उत्तर तो लिखने, पर ये पाठ आपको क्यों दिया गया है वो भी समझने की कोशिश कीजिए। जैसे शब्दकोश में उन्होंने बताया है कि हमें अगर कोई एक शब्द समझ में नहीं आया तो हम क्या कर लेते हैं, रट्टा मार लेते हैं, है ना। पर उसका मतलब ही नहीं पता कि वो क्या है। अगर आपको किसी एक शब्द का सही मतलब समझ में आ गया तो वो शब्द का उपयोग आप कहाँ पर, किस वाक्य में कैसे करेंगे वो आप बराबर कर सकते हैं। शब्दकोश मतलब डिक्शनरी में शब्द ढूंढने का एक तरीका है। जैसे देखिए मराठी और हिंदी दोनों भाषा में जो मूलाक्षर है अभी 14 खड़ी हो गई है। देखिए अ से लेकर अ, आ, ई, उ, ए, ऐ बराबर, और ए और अ देखिए 1 2 ऐड हो चुके हैं। क से लेकर ञ तक है। ये वर्णमाला आपको आनी बहुत जरूरी है। जैसे इंग्लिश में है अल्फाबेट, है ना, ए से लेकर जेड आपको आ जाता है, ABCD EF JK बराबर। तो कहाँ कौन से अक्षर के पीछे कौन सा आएगा वो आपको आ रहा है, बोलना भी आ रहा है और समझना भी। तो डिक्शनरी में ढूंढना आसान हो जाता है। कैसे देखिए, अगर अल्फाबेटिकली आपको इंग्लिश के आ रहे वैसे हिंदी और मराठी की वर्णमाला आपको आनी चाहिए, ये बताया गया है। तो एक शब्द आपको जो ढूंढना है वो आपके वर्णमाला के अनुसार उसकी रचना होगी। और दूसरी बात 12 खड़ी रहती है ना, क का की कुकू कै के, तो उसके अनुसार भी शब्दों की रचना उसमें की जाती है। तो इस पाठ में यही बताने की कोशिश की है कि शब्दकोश हमें डिक्शनरी में शब्द कैसे ढूंढने हैं और शब्द के अलग अलग मीनिंग होते हैं, अर्थ होते हैं, जो मैं आगे जाकर आपको बताने वाली हूँ। हर एक शब्द का अपना जैसे उगम होता है वो कैसे होता है, उसके अनेक समानार्थी शब्द रहते हैं, वो कौन से हैं वो डिक्शनरी में पता लगते हैं। ठीक है, तो आगे हम देखेंगे कि शब्दकोश का उपयोग क्या है, शब्दकोश के उद्दिष्ट क्या है, शब्दकोश में शब्द कैसे ढूंढे जाते हैं। ठीक है, तो आगे आप देखिए मैं कैसे एक्सप्लेन करती हूँ। तुम्ही विचार कराल की हा असा वेगळा कसा पाठ, हा पाठ देण्यामागे काय हेतू आहे। तर मुलांनो, तुमच्या जनरल नॉलेजसाठी किंवा शब्दकोश म्हणजे डिक्शनरी काही मुलांना माहितीच नाहीये किंवा ती माहिती आहे, आपल्या शाळेमध्ये आहे, घरामध्ये डिक्शनरी आहे, पण काही मुलांना डिक्शनरी मध्ये असलेले शब्द कसे शोधायचे, बापरे डिक्शनरी केवढी मोठी आहे, कसा एक शब्द शोधायचा हे कळतही नाही। हा पाठ तुम्हाला 8वीला देण्यामागे हाच हेतू आहे की एखादा शब्द, मग तो हिंदीतला असो, मराठीतला असो किंवा इंग्लिश मधला असो, तो शब्द त्याचा अर्थ, त्याच्या अर्थछटा, त्या शब्दाचे असलेले प्रतिशब्द, त्या शब्दाची व्युत्पत्ती किंवा उगम कुठून झालाय हे तुम्हाला कळलं पाहिजे। फार फार बोलली ना मी, कठीण वाटलं ना, मला वाटलंच। आता तुम्हाला एक गंमत सांगते, उदाहरण। तुम्हाला एक आमिर खानचा पिक्चर माहिती असेल, खूप फेमस झाला, त्याच्यात 3 मित्र होते पहा, आठवलं? हा, त्या पिक्चरचं नाव होतं 3 इडियट बरोबर। त्या पिक्चर मधला एक छोटासा सीन तुम्हाला मी आठवून सांगते। बघा वर्ग भरलेला आहे, त्यांचे प्रोफेसर आहेत आणि तो आमिर खान जो अभिनेता आहे तो बोर्डवर 2 शब्द लिहितो आणि सगळ्या मुलांना सांगतो की हे 2 शब्द म्हणजे एकच शब्द आहे तो, आणि तो शब्द तो सांगतो की तुम्ही मला याचा अर्थ सांगा। सगळी मुलं जी आहेत, तो वेळ लावतो घड्याळामध्ये, आठवला तो सीन ना, तर पटापट पुस्तकं घेतात आणि त्या अर्थ शोधायला सुरुवात करतात। अरे बापरे याचा अर्थ काय, वेळ संपून जाते आणि मग तो हसतो आणि तो काय म्हणतो, असा शब्दच नाहीये मुळे, है ना। म्हणजे
हे तो जो शब्द होता ते दोन मित्रांच्या नावांचं कॉम्बिनेशन होतं. पण एखादी भाषा ज्यावेळी आपण शिकतो, मी उदाहरण तुम्हाला का दिलं मुलांनो, का होतं आपल्या भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा ज्यावेळी आपण शिकतो ना, त्यावेळी अभ्यास करायचा आहे, पाठांतर करायचं आहे, म्हणून आपण गोकमपट्टी करतो, पाठांतर करतो. आपल्याला त्या शब्दांचा अर्थ कळलेला नसतो, केवळ मार्क मिळवायचे असतात. पण आपला जो आजचा पाठ आहे शब्दकोश, हा तुम्हाला यासाठीच दिलाय की दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेच असे शब्द वापरतो की त्या शब्दांचा अर्थच आपल्याला कळलेला नसतो. त्या शब्दामध्ये असलेल्या वेगवेगळ्या अर्थछटा या देखील आपल्याला माहिती नसतात. उदाहरण देते, जसं एक उदाहरण तुम्हाला सांगते की एक शब्द आहे की अभंग. तर त्याचा एक अर्थ काय आहे? अभंग म्हणजे न भंगणारा, बरोबर. आणि अभंग म्हणजे संतवाणीमधील काव्याच्या ओळी, बरोबर, अभंग. दुसरे एक उदाहरण देते की कर. कर या शब्दाचा अर्थ दोन पद्धतीने आहे. तू अभ्यास कर आणि कर म्हणजे समानार्थी शब्द हात. जीवन, जीवनला आयुष्य आणि पाणी, म्हणजे असे काही शब्द आहेत की त्या शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा आहेत मुलांनो. मग कोणत्या संदर्भात मी कोणता शब्द वापरला तर त्याचा अर्थ पूर्ण होईल हे तुम्हाला शब्दकोश सांगतं मुलांनो. अजून एक गंमत आपण पाहूया. या पाठामध्ये तुम्हाला दोन मुली दिसतायत आणि या दोन मुलींचा एक संवाद आहे. मी तो वाचते, ठीक आहे? तुम्ही नीट लक्ष द्या. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद. नेहा, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे. हो ना ग? सायली, हो असाच आहे. का ग? नेहा, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. सायली, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते? नेहा, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहायचा ते. सायली, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दीन. नेहा, अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली, बरोबर. दीन शब्दात दीर्घ आहे आणि दीन, दीन म्हणजे गरीब, आणि दीन शब्दात दी ऱ्हस्व आहे. दीन म्हणजे दिवस. नेहा, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरांवर वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली, अगं नाही ग, मला माहित आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा. मुलांनो, सुंदर संवाद आहे बघा. दोघींनी एकच शब्द आहे, पण ऱ्हस्व आणि दीर्घाची मात्रा बदलल्यामुळे त्याचा अर्थ बदलला, हो की नाही? मग ही गंमत जी भाषेची आहे ना, जसं तुम्ही ते बोर्ड मध्ये बघा, जसं दीन शब्द सांगितला, ज्यावेळी तो दीर्घ होता त्यावेळी त्याचा अर्थ गरीब होता. ज्यावेळी तो ऱ्हस्व झाला, पहिली वेलांटी, त्यावेळी त्याचा अर्थ काय झाला? दीन म्हणजे एक झाला गरीब आणि दुसरा झाला दिवस, हो की नाही? तसा अजून एक गंमत सांगते. आजी आणि आजी. आजी सोनियाचा दिवस, तो म्हणजे आजी, तो म्हणजे आज, आणि आजी म्हणजे आपली दादी नानी आपण जे म्हणतो त्या. ठीक आहे? आता मुलांनो,
ही गंमत जर तुम्हाला बघायची आहे किंवा एखादा कठीण शब्द जर शोधायचा आहे तर शब्दकोश हाताळायला शिकलं पाहिजे. मग हा पाठ आपल्याला तेच शिकवतो. मुलांनो लक्ष द्या इकडे. इकडे तुम्हाला अल्फाबेट दिसतात इंग्लिश मधले, हो ना. तर तुम्हाला इंग्लिशच्या टीचरनी पण शिकवलं असेल अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये शब्द अरेंज करा, आठवलं की नाही. तसंच मराठीमध्ये ही पहा स्वर आणि व्यंजन ही मुळाक्षर आहे. म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंत यांचा क्रम तुम्हाला लक्षात असला पाहिजे. जसा एबीसीडीचा असतो, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एन ओ पी तुम्ही बोलता, तसंच मराठीमध्ये अ आ इ उ ऊ, अ आ इ ई उ ऊ ए ऐ. पण आता 12 खडी नाहीये मुलांनो, 14 खडी आहे. आणि त्याच्यामध्ये 2 बघा मी ते दाखवते, ऍ आणि अ असे 2 एक्स्ट्रा म्हणजे 14 खडी. आणि क पासून ज्ञ पर्यंत ही पूर्ण वर्णमाला तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, तरच तुम्ही शब्दकोशामध्ये 2 मिनिटात एखादा शब्द शोधू शकता. लक्षात आलं हो की नाही. किती सोपं आहे. म्हणजे पहिल्यांदा अ वाले शब्द असणार, मग आ वाले, नंतर क पासून, मग क मध्ये पण आपली 12 खडी आहे की नाही. 12 खडी बघा इकडे, क का की की कु कु के कै को को कम कहा, हो की नाही. मग त्यानुसार त्या शब्दांची रचना असते 12 खडीनुसार. मग ख चालू होतो, मग ग चालू होतो. मग तुम्हाला एखादा शब्द शोधायचा आहे. समजा शब्द आहे की एखाद्या पक्षाचं नाव आहे माळढोक पक्षी. मग तुम्ही कुठे जाणार बघा, आपल्या मुळाक्षरांमध्ये मग कितव्या नंबरावर आहे, किती नंबर आहे त्याचा, कोणाच्या मागे आलाय, कोणाच्या पुढे आहे. आणि त्यानुसार तुम्ही त्या शब्दकोशामध्ये, एवढ्या मोठ्या शब्दकोशात अचूक 1 मिनिटामध्ये आपला शब्द आणि त्याचा अर्थ शोधू शकता. शब्दकोशात अर्थ शोधण्यामागे काही उद्दिष्ट आहेत मुलांनो. ती उद्दिष्ट मी तुम्हाला सांगते. पहिला आहे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. दुसरा, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. तिसरा, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. चौथा, शब्दकोश ही संकल्पना समजणे. 5वा, शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात येणे. 6वा, शब्दकोश हाताळता येणे. उद्दिष्ट अगदी सोपी आहेत. भाषा जरी कठीण असली तरी ती समजून घ्या. त्यांनी काय सांगितलंय, आपल्याला शब्दकोश हाताळण्याची सवय लागली पाहिजे. कसा आपण त्याला एखादा शब्द शोधायचा, जसं मी आता समजावलं तुम्हाला त्या पद्धतीने. प्रत्येक शब्दाच्या वेगवेगळ्या छटा आहेत, त्याचा अर्थ लक्षात आला पाहिजे. प्रत्येक शब्दामध्ये वेगवेगळे अर्थ, समानार्थी शब्द आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. कारण एखादी भाषा लिहायची आहे, एखादी भाषा बोलायची आहे परिणामकारकपणे, तर तुम्हाला त्या भाषेतले नवीन नवीन शब्द माहिती पाहिजे आणि त्याचा योग्य अर्थ. ठीक आहे. आता या शब्दकोशामध्ये काय काय असतं, तुम्ही कधी शाळेच्या लायब्ररीत जाल, कधी तुमच्या एरियामध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय अशा काही छोट्या छोट्या संस्था असतील तिकडे जाल, तर तिकडे शब्दकोश नक्की विचारा. मग त्याच्यात तुम्हाला काय मिळेल मुलांनो, तर शब्दकोशात काय आहे. पहिलं शब्दांचा संग्रह. दुसरं शब्दांचे प्रमाण उच्चार. काही मुलांना उच्चार असं कळत नाही की कसा प्रोनाउन्सिएशन केलं पाहिजे, तेही दिलेलं असतं. तिसरं व्युत्पत्ती, म्हणजे एखादा शब्द संस्कृत मधून आलाय, उर्दू मधून आलाय, त्या पूर्ण भाषेचं शब्दाचा उगम तिथे दिलेला असतो. चौथं समानार्थी प्रतिशब्द, म्हणजे आता उदाहरणार्थ आकाश, मग आकाशला किती समानार्थी शब्द आहेत, अंबर आहे, गगन आहे, हो की नाही. तर मग तसे वेगवेगळे शब्द तिथे दिलेले असतात. 5वं संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. काही वेळा एखाद्या गावामध्ये त्या शब्दाला वेगळा अर्थ असेल, पुढे गेल्यानंतर त्या शब्दाला दुसरा अर्थ असेल, असे शब्दांच्या अर्थछटा देखील बदलतात. ठीक आहे. 6वं अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. आणि 7वं आहे प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. तर तुम्हाला जर कधी योग आला मुलांनो, तर जरूर शब्दकोश पहा. आपल्या घरीही शब्दकोश पाहिजे. काही वेगवेगळ्या कंपनींचे, जसं ऑक्सफर्ड डिक्शनरी तुम्ही हाताळता, तसं मराठी भाषेमधीलही शब्दकोश आपल्याकडे आहेत, ते जरूर घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पाठामध्ये आपल्याला सांगितलं आहे की
शब्दकोश हाताळण्यामुळे त्याचं जे महत्व आहे, म्हणजे त्याचा उपयोग जो आपण करतो तो कसा, तर त्यांनी दिलंय, शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. मुलांनो, हा पाठ मनापासून एकदा वाचा. आता मी जे तुम्हाला उद्दिष्ट सांगितली, शब्दकोश कसा हाताळायचा ते सांगितलं, शब्दकोशात काय आहे ते सांगितलं, त्याचा उपयोग काय आहे ते सांगितलं, ते समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता पुढच्या भागामध्ये याचे प्रश्न उत्तर आपण मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत मी एक्सप्लेन करणार. ठीक आहे मुलांनो, नमस्कार.